राज ठाकरे यांनी आरक्षणावर केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात एकच खळबळ माजली आहे। राज ठाकरेंना महाराष्ट्र कळलाच नाही, त्यामुळे ते बहुजनांच्या विरोधात वक्तव्य करतायत असं वक्तव्य ओबीसी आरक्षण आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांनी केलंय। तर जरांगे पाटलांची भूमिका म्हणजे जरांगे पाटील 1, जरांगे पाटील 2, जरांगे पाटील दुणे 2 अशी खरं तर भूमिका आहे असं म्हणत त्यांनी टिप्पणी सुद्धा केली आहे। पाहूया। राज्यात एका बाजूला आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो पेटलेला असताना दुसऱ्या बाजूला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणतात की राज्यामध्ये आरक्षणाची गरज नाहीये। याच संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्या सोबत आहेत ओबीसी लीडर लक्ष्मण हाके। सर, काय सांगाल की राज ठाकरे म्हणतात की आरक्षणाची गरज नाहीये आपल्या राज्यामध्ये? खरं तर सन्माननीय राजसाहेबांच्या तोंडून हे वक्तव्य म्हणजे त्यांचा आरक्षणाबद्दलचं आकलन दर्शवणारं आहे। एका बाजूला प्रबोधनकारांनी या महाराष्ट्रामधल्या सर्व 18 पगड जातीच्या लोकांच्या संदर्भात पुरोगामी अशी भूमिका या महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांच्या बरोबरीनं ज्या ठाकरे कुटुंबियांमधल्या एक प्रबोधनकार नावाचा एक माणूस या महाराष्ट्रात जन्माला येतो आणि त्यांच्याच घरातल्या माणसांनी या महाराष्ट्रामधल्या आरक्षणाबद्दल असं वक्तव्य करून आपली बुद्धिमत्ता किंवा आपलं आरक्षणाबद्दलचं आकलन दाखवून दिलेलं आहे। राजसाहेब, तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष चालवतात। तुम्ही हा पक्ष चालवत असताना महाराष्ट्रामधल्या 12 करोड जनतेला डोळ्यासमोर ठेवून तुम्ही व्यापक मानवतावादी, स्वतंत्रतावादी आणि संविधानाला अपेक्षित असणारी भाषा तुम्ही बोलायला हवी होती। तुम्ही आमच्या या महाराष्ट्रामधल्या ओबीसी, भटक्या विमुक्त जाती जमाती, एससी, एसटी या सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या लोकांच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये असं वक्तव्य करून तुम्ही कसा पक्ष चालवणार आहात, कसा पक्ष वाढवणार आहात? तुम्ही एकदा महाराष्ट्र समजून घ्या। 70-80% लोकांच्या हिताच्या विरोधामध्ये असंविधानिक वक्तव्य करता तुम्ही। एक कार्यकर्ता म्हणून राजसाहेब, तुम्हाला आमचा विरोध नाही, पण तुमच्या या भूमिकेला मात्र या ओबीसींचा निश्चित विरोध राहील। जरांगे पाटील स्वतः किंवा त्यांनी पक्ष काढला की ते निवडणुकीत उतरले तर कसा फायदा होईल आणि त्याचा निवडणुकींवरती आणि एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणावरती किती परिणाम होऊ शकतो? हे बघा, जरांगे पाटलांनी लोकसभेला जे करायचं ते केलेलं आहे, राजकीय भूमिका घेतलेली आहे। जरांगे पाटील कुणाच्या इशाऱ्यावर चालतात, नाचतात, बोलतात, आंदोलन थांबवतात, आंदोलन सुरू करतात हे संपूर्ण महाराष्ट्राला, ओबीसींना, भटक्या विमुक्तांना, एससीना, एसटीना माहिती आहे। त्यामुळे जरांगे पाटलांची ही राजकारणच आहे। जरांगे काय सोशल रिफॉर्मर नाहीत किंवा घटनेचे तज्ज्ञ नाहीत किंवा आरक्षणाचे अभ्यासक नाहीत। त्यामुळे जरांगे हे राजकारणावरच येणार होते। लोकसभेला जसं वागले ते विधानसभेला वागतील, याच्या पलीकडे जरांगेकडून जास्त अपेक्षा नाहीत। तर आपल्या सोबत होते लक्ष्मण हाके, ज्यांनी स्पष्टपणे असे संकेत दिलेले आहे की मनसेचे जे अध्यक्ष आहे राज ठाकरे त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करू नये, कारण राज ठाकरे यांना महाराष्ट्रच कळला नाही असं सुद्धा आरोप आता लक्ष्मण हाके लावत आहेत। जर्नलिस्ट विनीतसह ज्योत्स्ना गगने, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।